सेक्स डिटरमाइन करणारे क्रोमोझोम असतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा मेकॅनिझम आहे. तुम्ही इथून पुढे बघणार आहात. काही ऑर्गॅनिझम एन्व्हायरमेंट कंडिशन वरती, काही ऑर्गॅनिझम जे किती टेम्परेचरला हॅच होतात त्यावरती सुद्धा डिपेंड करतं की सेक्स काय असणार. तर याचा जो मेकॅनिझम आहे तो कोणता आहे? क्रोमोझोमल मेकॅनिझम आहे. सो क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशनचा कोणता मेकॅनिझम आहे? क्रोमोझोमल मेकॅनिझम आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला फक्त आता क्रोमोझोम लक्षात ठेवायचे. ZW ZZ टाइपचा मेकॅनिझम आहे. त्याचा आपण ह्यूमन बीइंग मध्ये लिहिताना कसं लिहिणार? XX XY टाइप मेकॅनिझम. याच्यामध्ये ZW क्रोमोझोम कोणामध्ये प्रेझेंट असतात? ZW इन फिमेल. फिमेल मध्ये ZW आहे म्हणजे फिमेल कशी आहे? हेटेरो काय झायगोटिक म्हणणार, गॅमेटिक म्हणणार? हेटेरो गॅमेटिक. हेटेरो म्हणजे काय रे? हेटेरो म्हणजे वेगवेगळे डिफरंट आणि गॅमेट वेगवेगळे गॅमेट कोण तयार करणार आहे? फिमेल. आणि मेलची जर कंडिशन बघा तर मेल मध्ये काय क्रोमोझोम प्रेझेंट आहे? ZZ म्हणजे मेल कसा आहे? होमो गॅमेटिक. होमो म्हणजे एकाच प्रकारचे. मेल मध्ये जे गॅमेट तयार होणार आहेत ते सगळे एकाच टाइपचे असणार आहेत. आता फिमेल मध्ये जे गॅमेट तयार होतील त्याच्यामध्ये काही मध्ये Z क्रोमोझोम जाईल, काहीकडे W जाईल. मेल मध्ये जशी कंडिशन्स नाहीये, कुठलीही सेल घ्या त्याच्यामध्ये कोणता क्रोमोझोम असणार? Z. सो सगळे स्पर्म एक सारखे मेल मध्ये, मात्र एक किती टाइपचा तयार होतात? 2 टाइपच्या. हेन्स फिमेल आर कॉल्ड ॲज हेटेरो गॅमेटिक. ओके. अँड मेल्स आर कॉल्ड ॲज होमो गॅमेटिक. आपण आता क्रॉस लिहूया. या ठिकाणी पॅरेंट सगळ्यात पहिल्यांदा लिहितो आपण क्रॉस मध्ये. तर पॅरेंट मध्ये फर्स्ट सपोज मेल आणि सेकंड आहे फिमेल. मेल मध्ये डिप्लॉइड क्रोमोझोमचा नंबर दिलेला आहे 2n प्लस कुठले क्रोमोझोम असतात? ZZ. आणि फिमेल मध्ये 2n प्लस ZW. याच्यापासून किती टाइपचे गॅमेट तयार होतील? मेल पासून 2n मधला इथं n आणि इथे n आणि ZZ पैकी इथे Z इथे Z. दोन्ही गॅमेट कसे एकसारखेच आहेत. त्यामुळे 2 न लिहिता एक जरी लिहिला तरी चालतो. सो या ठिकाणी अशी कंडिशन असेल n प्लस Z. आणि या ठिकाणी मात्र 2 टाइपचे गॅमेट तयार होतील N N Z आणि W. आलं लक्षात? ओके. समजा हा किंवा हा गॅमेट मेल गॅमेट आणि हा फिमेल गॅमेट जर फ्यूज झाला तर 2n प्लस ZZ कंडिशन तयार होते म्हणजे हा ऑफस्प्रिंग काय असणार आहे? मेल. करेक्ट. आणि जर हे आणि हे फ्यूज झालं तर कंडिशन असेल 2n प्लस ZW म्हणजे हा ऑफस्प्रिंग असणार आहे फिमेल. तर या ठिकाणी सेक्स डिटर्मिनेशन साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? कोणाचे क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल आहे? फिमेलचे. फिमेल डिसाइड करणार आहे की जो ऑफस्प्रिंग आहे तो मेल असणार आहे की फिमेल असणार आहे. सो दिस इज अबाउट सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड. बघा सगळ्यांनी बुक मध्ये इन बर्ड्स देयर इज क्रोमोझोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. मी तुम्हाला मीनिंग सांगितलं. क्रोमोझोमल मेकॅनिझम म्हणजे यांच्यामध्ये क्रोमोझोम ठरवणार आहे की सेक्स कुठला असणार. टेम्परेचर किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन नाही. सेकंड स्टेटमेंट ZW ZZ टाइपचा आहे, हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट याच्यामध्ये फिमेल हेटेरोगॅमेटिक आहे आणि मेल होमोगॅमेटिक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. फिमेल 2 टाइपचे एग प्रोड्यूस करेल. काही एग मध्ये Z क्रोमोझोम असेल तर काही एग मध्ये येस. मेल होमोगॅमेटिक आहे, एकाच टाइपचे स्पर्म प्रोड्यूस करतो आणि सगळ्या स्पर्म मध्ये Z हाच क्रोमोझोम प्रेझेंट असतो. नेक्स्ट the sex of individual depend on the kind of egg fertilized by the sperm. कुठल्या काइंडचं एग स्पर्म फर्टिलाइज होणार त्यावरती डिपेंड करतं की ऑफस्प्रिंग काय असणार. पुढे क्रॉस दिलेल्या ब्रॅकेट मध्ये पॅरेंट मेल फिमेल त्यांचा जीनोटाइप आहे 2n प्लस ZZ मेलचा, 2n प्लस ZW फिमेल. गॅमेट्स दिलेले आहेत आणि त्या गॅमेटच्या फ्युजननी F1 जनरेशन मेल बर्ड आणि फिमेल बर्ड. सगळ्यांना समजलंय? त्यात काही अवघड नाहीये. क्रॉस समजलाय का सगळ्यांना? आणि सगळ्यांना करता येईल? हा. ते रूल तुम्हाला माहिती असतील कुठे काय लिहायचे. पॅरेंट, गॅमेट्स, जीनोटाइप, फिनोटाइप, F1 जनरेशन, F2 जनरेशन माहिती आहे ना सगळ्यांना? हा. आता त्याच्या खालचा बघा समथिंग इंटरेस्टिंग. तो सुद्धा एक इंटरेस्टिंग. जसं तुम्ही स्क्वॅश बग शिकला तसंच थोडंसं वेगळं यांच्यामध्ये पाहायला मिळतं. बघा इन Bonilla viridis, the environmental factor determines the sex of individual. हा जो ऑर्गॅनिझम आहे कोणता? बोनेलिया. बोनेलिया हा जो ऑर्गॅनिझम आहे तर याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल कंडिशन ठरवतात की सेक्स काय असणार. कसं बघा, द सेक्स ऑफ वर्म बोनेलिया विरिडिस डिपेंड ऑन
विच लोकेशन बोनेलिया लार्वा गेट सेटल्ड. बोनेलियाचा लार्वा जो आहे तो कोणत्या लोकेशनला सेटल होतोय त्यावरती डिपेंड करतं की सेक्स काय असणार. जर बोनेलियाचा लार्वा जो आहे ही मराइन ऑर्गॅनिझम आहे, ठीक आहे, त्याच्या बॉडीची लेंथ 10 सेंटीमीटर आहे. कंटिन्यू रीड करा. द मराइन फिमेल बोनेलिया वर्म has about 10 centimeter long body. She has proboscis that can extend over meter in length. If a Bonellia larva settle on the sea floor, it become female. जर बोनेलियाचा लार्वा कुठे सेटल झाला? सी फ्लोअर वरती जर सेटल झाला, बरोबर का? सी फ्लोअर वरती जर सेटल झाला तर त्या ठिकाणी तो लार्वा फिमेल मध्ये डेव्हलप होणार आणि त्याऐवजी तो लार्वा जर फिमेलच्या बॉडीवरती सेटल झाला, ठीक आहे, दिलेले पुढे हावेवर व्हेन लार्वा लँड ऑन फिमेल प्रोबोस्किस, फिमेलच्या प्रोबोस्किस वरती जर लँड झाला तर तो माउथ मधून फिमेलच्या बॉडीमध्ये आत जातो तो लार्वा, ठीक आहे. प्रोबोस्किस वरून माउथ बघी प्रोबोस्किस कोलार ट्रंक रिजन मध्ये की नाही हेमिकॉर्डेटामध्ये, ओके, तर त्या प्रोबोस्किस वरून माउथ मधून आतमध्ये जाईल, फिमेलच्या बॉडीमध्ये एंटर करेल, नंतर युटेरस पर्यंत पोहोचतो आणि फिमेलच्या युटेरस मध्ये पोहोचल्यानंतर तो कशामध्ये डिफरन्शिएट होतो? मेल मध्ये डिफरन्शिएट होतो. सो मेल लिव्ह ॲज पॅरासाइट इन युटेरस ऑफ फिमेल फर्टिलायझिंग हर एग. तिच्या युटेरस मध्ये तो पॅरासाइट म्हणून राहतो आणि तिथं तयार झालेले एग तो फर्टिलाइज करतो. सो अशा दोन वेगवेगळ्या कंडिशन दिले की मेल कुठे तयार होणार आणि फिमेल कुठे तयार होणार. मेल कुठे तयार होणार? फिमेलच्या बॉडीमध्येच तयार होते. प्रोबोस्किस वरती लार्वा लँड होणार, माउथ मधून युटेरस पर्यंत पोहोचणार आणि युटेरस मध्ये तो मेल मध्ये डिफरन्शिएट होणार, तिथंच तो पॅरासाइट म्हणून राहतोय आणि तिच्या बॉडीमध्ये तयार होणारे एक तो आतच फर्टिलाइज करते, बरोबर. एक फर्टिलाइज झाला की काय होईल? बाहेर एग रिलीज केला जाईल की नाही? फर्टिलाइज एग, फक्त एग नाही, सुरुवातीचा एग आपण एग म्हटलं की आपण हॅप्लॉइड एग कन्सिडर करतो, पण एग आणि स्पर्म फ्यूज झाल्यानंतर झायगोट तयार होतो. कधी कधी झायगोटला फर्टिलाइज्ड एग सुद्धा म्हटलं जातं. तर हा फर्टिलाइज्ड एग जसं हेन वगैरे एग बॉडीच्या बाहेर रिलीज करतात तसं एग रिलीज केला, हॅच होईल एग आणि हॅच झाल्यानंतर काय रिलीज होणार? लार्वी. लार्वी जर सी फ्लोअरला सेटल झाला तर काय डेव्हलप होणार? फिमेल. आणि जर प्रोबोस्किस वरती लँड झाला तर आत एंटर करेल तिच्या बॉडीमध्ये आणि मेल मध्ये डिफरन्शिएट होईल. समजला? ओके, सो दिस इज अबाउट दी बोनेलिया विरिडिस. बोनेलिया विरिडिस याच्याबद्दल दिलेली की त्याचं इंटरेस्टिंग सेक्स डिटर्मिनेशन. सो आतापर्यंत आपण ह्युमन बिंगचं सेक्स डिटर्मिनेशन बघितलं, स्क्वॅश बगचं बघितलं, बर्ड्सचं झालंय आणि बोनेलिया विरिडिसचं झालंय. बोनेलिया विरिडिस समजला? ओके, त्यानंतरचा नेक्स्ट सुरू करायचा सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबी. हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे, फक्त समजून घ्या व्यवस्थित. हनीबीचं जे सेक्स डिटर्मिनेशन आहे त्याच्यावरती क्वेश्चन असतो. Next is sex determination in honeybee. हनीबी मध्ये सेक्स डिटर्मिनेशन जे तुम्ही आतापर्यंत बघितलेल्या सेक्स डिटर्मिनेशन पेक्षा वेगळे आहे. तर इथं सुद्धा कोणता मेकॅनिझम आहे? कोणता मेकॅनिझम आहे? हा, आतापर्यंत किती शिकला तुम्ही? ह्युमन बीइंग मध्ये कोणता होता मेकॅनिझम? क्रोमोझोमल. आणि कुठले होते क्रोमोझोम? XX XY. बर्ड मध्ये कोणता होता? क्रोमोझोम. तिथे कुठले होते? ZW ZZ. स्क्वॅश बग मध्ये क्रोमोझोमल. तिथे कंडिशन होती XX प्लस X. मेलकडे फक्त X आणि फिमेलकडे XX, बरोबर का? अशी कंडिशन होती. त्यानंतर नेक्स्ट आपण बोनेलिया विरिडिस बघितला. तो कसा ठरतो सेक्स त्यांचा? एन्व्हायरमेंटल कंडिशन वरती ठरतो. आता आपण हनीबी शिकतोय. इथं सुद्धा कोणता मेकॅनिझम आहे? क्रोमोझोमल मेकॅनिझम. क्रोमोझोम ठरवणार आहे की ऑफस्प्रिंगचा सेक्स काय असणार आहे. पण आतापर्यंत तुम्ही क्रोमोझोम सांगत होता. ह्युमन बीइंग मध्ये XX XY, बर्ड मध्ये ZW ZZ. आता इथं मात्र वेगळा वर्ड यूज केलेला आहे. काय यूज केले बघा? हॅप्लोडिप्लॉइड टाइप. सेक्स डिटर्मिनेशन काय आहे? हॅप्लोडिप्लॉइड टाइप. हनीबी मधलं सेक्स डिटर्मिनेशन हॅप्लोडिप्लॉइड टाइपचं सेक्स डिटर्मिनेशन आहे. मग आता याच्यामध्ये कशावरती ठरतं सेक्स? तर नंबर ऑफ क्रोमोझोमल सेट रिसीव्ड बाय द ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम कडे क्रोमोझोमचे किती सेट येतात? हाफ सेट असेल तर काय म्हणतो आपण? हॅप्लॉइड. दोन सेट असतील तर डिप्लॉइड. आता आपल्याला सगळ्या कंडिशन माहिती आहेत.
सो किती क्रोमोझोमचे सेट येत आहेत? जर 2 सेट आले तर फिमेल डेव्हलप होईल आणि हाफ सेट आला, हॅप्लॉइड आला तर काय डेव्हलप होणार? मेल. सो सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल इज डिटरमाइंड बाय सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल is determined by number of set received by organism. Sorry, number of set of chromosome. Number of set of chromosome. Chromosome चे किती सेट तो ऑर्गॅनिझम रिसीव्ह करतोय त्यावरती डिपेंड करतं की तो ऑर्गॅनिझम मेल मध्ये डेव्हलप होणार आहे की फिमेल मध्ये डेव्हलप होणार आहे. येस, आता इथं कंडिशन क्लिअर करा. फिमेल डिप्लॉइड असतात. फिमेल हनीबी जे आहेत त्या डिप्लॉइड आणि क्रोमोझोमचा नंबर आहे 32 आणि जे मेल हनीबी असतात हे हॅप्लॉइड असतात. क्रोमोझोमचा नंबर असतो 16. हे लक्षात राहील सगळ्यांच्या? हे तुम्हाला लक्षात ठेवायलाच लागेल. ठीक आहे. मेल हनीबी जो आहे त्याच्याकडे क्रोमोझोमचा नंबर किती आहे? हा 16 क्रोमोझोम असतात आणि फिमेलकडे किती असतात? डिप्लॉइड कंडिशन 32 क्रोमोझोम असतात. मग आता याच्यामध्ये फिमेल जे आहे हॅप्लॉइड एक तयार करते बाय मियोसिस अँड मेल प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पर्म बाय मायटोसिस. स्टेटमेंट किती इम्पॉर्टंट आहे बघा. तुमच्या जेव्हा एक्झाम घेतल्या जाते तेव्हा तुम्हाला लक्षात येईल किती बारकाईने एका स्टेटमेंट वरती क्वेश्चन असतो. असं विचारलं जातं की 4-5 स्टेटमेंट दिलेत यातले किती करेक्ट आहेत किती रॉंग आहेत आणि असे जेव्हा स्टेटमेंट दिले जातात अगदी एका शब्दात फरक करतात आणि कन्फ्यूज केलं जातं. इथं काय फरक केला जाऊ शकतो? काय स्टेटमेंट आहे? फिमेल प्रोड्यूस हॅप्लॉइड एग बाय मियोसिस. कोणत्या सेल डिव्हिजनने प्रोड्यूस करेल ती? मियोसिस. आणि मेल ऑलरेडीच हॅप्लॉइड आहे. मेलकडे क्रोमोझोमचा नंबरच हाफ आहे. त्याला मियोसिसची गरज आहे का? नाही. मग तो काय करेल? मेल प्रोड्यूस स्पर्म बाय मायटोसिस. मेल कुठल्या मेथडने डिवाइड करेल? मायटोसिसने डिवाइड करेल आणि फिमेल कोणत्या मेथडने डिवाइड करणार आहे? मियोसिस. तर या शब्दांवरती कन्फ्यूज केलं जाईल. द फिमेल प्रोड्यूस हॅप्लॉइड एग बाय मियोसिस, मेल प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पर्म बाय मायटोसिस. ऍक्च्युअली दोघं पण हॅप्लॉइड तयार करतायत. मात्र फिमेलला कशाची गरज आहे आणि मेलला गरज नाही. तो असतानाच हॅप्लॉइड आहे, त्याला मियोसिस करावंच लागत नाही. बोर्डवर तर लिहिलेलं समजलं सगळ्यांना? एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे, पुढे तुम्हाला क्रॉस समजेल. सो आपण कोणामधला क्रॉस शिकतोय? हनीबी मधला शिकतोय. कुठला मेकॅनिझम आहे? क्रोमोझोमल मेकॅनिझम. सेक्स क्रोमोझोम नाही, हॅप्लोडिप्लॉइड वरती डिपेंड करतं. म्हणजे ऑर्गॅनिझम मेल असणार की फिमेल असणार? सेक्स क्रोमोझोम वरती नाही ठरत आहे. कशावरती ठरतंय? तर क्रोमोझोमचे किती सेट रिसीव्ह केले जात आहेत त्यावरती ठरते. जर 2 सेट आले तर कंडिशन काय झाली? डिप्लॉइड आणि तो जो आहे तो ती जी असते ती फिमेल असते. आणि जर क्रोमोझोमचा एकच सेट रिसीव्ह केला तर मेल जो आहे तो डेव्हलप होणार आहे. ठीक आहे. मेल मध्ये क्रोमोझोम किती असतात? 16 आणि फिमेल मध्ये 32. फिमेलला एक तयार करायचे हॅप्लॉइड एग. कुठल्या मेथडने डिवाइड करते ती? मियोसिस. तिच्या सेल मियोसिसने डिवाइड होतात. आणि मेलला हॅप्लॉइड स्पर्म तयार करायचे. तो कोणत्या मेथडने डिवाइड करतो? मायटोसिस. रिझन काय आहे? असतानाच हॅप्लॉइड आहे, पुन्हा मियोसिसची गरज नाही. अजून एक गोष्ट आहे, फिमेल इथं 2 प्रकारचे आहेत. कुठल्या 2? सांगा. फिमेल हनीबी मध्ये 2 प्रकारचे असतात. क्वीन आणि वर्कर. हा, येस. क्वीन आणि दुसरी आहे वर्कर. ह्या 2 प्रकारच्या फिमेल आहेत. हे पण ठरतं की आता ज्या फिमेल आहेत त्यातल्या क्वीन कशा ठरतात आणि वर्कर कशा ठरतात, तर त्यांना कुठलं फूड दिलं जातंय त्यावरती ठरतं की क्वीन कोण होणार आणि वर्कर कोण होणार. जेव्हा हनीबीला रॉयल जेली, ज्या फिमेलला रॉयल जेली फूड म्हणून मिळतं, ती काय म्हणून डेव्हलप होते? क्वीन म्हणून डेव्हलप होते. आणि बाकीच्या ज्या आहेत त्या वर्कर म्हणून डेव्हलप होतात. आणि मेल जो आहे त्यात एकच प्रकार आहे, त्याला काय म्हटलं जातं? ड्रोन. समजलं हे? येस. सो इन दिस वे आता क्वीन आणि वर्कर यातल्या कुठल्या फर्टाईल आहेत कुठल्या स्टराईल आहेत? वर्कर स्टराईल असतात. स्टराईल म्हणजे काय? रिप्रोडक्शनची ॲबिलिटी नाही. कोणाकडे ॲबिलिटी आहे? क्वीनकडे. तुम्हाला इथपर्यंत कळलं? सो फिमेल हनीबी मध्ये किती टाइपचे आहेत? 2, क्वीन आणि वर्कर. आता फिमेल मध्ये क्वीन कोण होणार आणि वर्कर कोण होणार हे कशावरती ठरतं? त्यांना कोणतं फूड मिळते त्यावरती. जर रॉयल जेली मिळाली, रॉयल हनी मिळाली तर ते काय डेव्हलप होतात? क्वीन.
दुसरा फूड असेल तर त्या वर्कर म्हणून डेव्हलप होतात. क्वीन फर्टाईल असतात, रिप्रोडक्शनची ॲबिलिटी आहे, आणि वर्कर जे आहेत त्या स्टराईल असतात. मेल जो आहे त्याला काय म्हटलं जातं? ड्रोन. इथपर्यंत समजलं? क्रॉस घ्यायचा आता, हे कळलं कसं घ्यायला? येस. ठीक आहे, पहा नेक्स्ट फिमेल आणि मेल. फिमेल डिप्लॉइड आहे, क्रोमोझोमचा नंबर आहे 32, आणि मेल जे आहे ते हॅप्लॉइड आहे, क्रोमोझोमचा नंबर आहे 16. त्यापैकी फिमेल कोणत्या मेथडने डिवाइड होतात? येस, फिमेल ज्या सेल आहेत त्या मिओसिसने, जर्म सेल मिओसिसने डिवाइड होते. कंडिशन असे असेल 2n मध्ये n इकडे n इकडे, आउट ऑफ 32 16 इकडे 16. हे झालं फिमेल मध्ये. मेल मध्ये याला मिओसिसची गरज नाही, तो कुठल्या मेथडने डिवाइड करेल? मायटोसिस. कंडिशन सेम राहील, n = 16. हे समजलं? ओके. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे? मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन, फर्टिलायझेशन होणार. समजा तो फिमेल गॅमेट आणि हा मेल गॅमेट जर एकमेकांशी फ्यूज झाले तर कंडिशन काय होईल? n + n किती होईल? 2n. 16 + 16 32. 32 क्रोमोझोम म्हणजे फिमेल झाली. तर मेल कसे डेव्हलप करा? बरोबर का? काय झालं? हा जर ह्याच्याशी फ्यूज झाला तर पुन्हा तेच होईल ना. 2n 16 + 16 32. पुन्हा ही फिमेलच झाली. मग मेल कधी डेव्हलप होणार? विदाउट फर्टिलायझेशन. जर हा याच्याबरोबर फर्टिलायझर झाला नाही, हा असाच डेव्हलप झाला, तर कंडिशन राहील n = 16, आणि हा काय डेव्हलप होणार आहे? मेल. आलं लक्षात? जर एग आणि स्पर्मचं फ्युजन झालं, फर्टिलायझेशन झालं, तर क्रोमोझोमचा नंबर 32 होतो आणि फिमेल डेव्हलप होते. जर एग आणि स्पर्मचं फ्युजन झालंच नाही, एग विदाउट फर्टिलायझेशन तसाच, एग लिहायचं बरं का, स्पर्म नाही लिहायचा विदाउट फर्टिलायझेशन डेव्हलप झाला. कोण लिहिणार तुम्ही? एग. एग जर विदाउट फर्टिलायझेशन तसाच डेव्हलप झाला तर काय डेव्हलप होणार आहे त्या ठिकाणी? मेल. आलं लक्षात? येस. सेक्स क्रोमोझोम कोणते त्यांच्याकडे? आणि तिकडे सेक्स जसे बर्ड मध्ये बघितले ZW ZZ, ह्यूमन बीइंग मध्ये XX XY, स्क्वॅश बग मध्ये XX, तसे इथं नाहीच आहे. नंबर ऑफ सेट वरती ठरतं क्रोमोझोमचे किती सेट आहे. डिप्लॉइड असेल तर फिमेल आणि हॅप्लॉइड असेल तर मेल. तुम्हाला समजलं? याला म्हणायचं हॅप्लोडिप्लॉइड मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. यालाच अजून एक वर्ड यूज केला जातो, पार्थेनोजेनेसिस. सो पार्थेनोजेनेसिस जे आहे ते आपल्याला हनी बी मध्ये पाहायला मिळतं. सगळ्यांना हे समजलं? क्रॉस. Genetic disorder are basically of two types, Mendelian disorder and chromosomal disorder. Mendelian disorder जे ते जीनचं म्युटेशन किंवा अल्टरनेशन मुळे होणारे जे डिसीजेस आहेत, पर्टिक्युलरली म्युटेशन तर त्यांना मेंडेलियन डिसऑर्डर म्हणायचा. आणि दुसरा जो आहे क्रोमोसोमल डिसऑर्डर, जीनच्या ॲब्सेन्स मुळे एखादा जीन ॲब्सेंट आहे तो नाहीच आहे, किंवा एखादा जीन एक्सेस प्रेझेंट आहे. दोन्ही कंडिशन मध्ये, जसं की फिमेल मध्ये कोणते क्रोमोझोम पाहिजे? एक्स पाहिजे, पण त्याऐवजी सपोज एकच एक्स क्रोमोझोम आहे, दुसरा एक्स पण नाही आणि वाय पण नाही, कोणताच नाहीये, एकच एक्स, तर मोनोसोमी म्हणायचं. एक क्रोमोझोम कमी पडला, किंवा अशी कंडिशन असते एक्स वाय. ठीक आहे. तर या कंडिशन मध्ये एक जीन एक्स्ट्रा किंवा एक जीन कमी असल्यामुळे, क्रोमोझोम एक्स्ट्रा किंवा कमी असल्यामुळे होणारा जो आहे त्याला म्हटलं जातं क्रोमोसोमल डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये सांगितलंय थॅलासेमिया, सिकल सेल ॲनिमिया, फेनिलकेटोन्युरिया, हेमोफिलिया आणि कलर ब्लाइंडनेस. थॅलासेमिया तुम्ही आता शिकणार आहात. सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे, फेनिलकेटोन्युरिया पण बघितला. नेक्स्ट कुठला होता? हेमोफिलिया आणि कलर ब्लाइंडनेस. आणि क्रोमोसोमल डिसऑर्डर जे आहे, एखादा क्रोमोसोम एक्सेस किंवा कमी असल्यामुळे त्यात आपण डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि क्लिनेफेल्टर सिंड्रोम बघणार. समजलं सगळ्यांना? येस. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे डिसीजेस स्टडी करणार.